वसई विरार शहर महानगरपालिकेची आज पहिली महासभा पूर्ण झाली आहे। पहिल्याच सभेत विरोधक आक्रमक झालेले दिसून आले होते। विरोधी पक्षांना दालन न दिल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं। महासभा सुरू झाल्यानंतर त्यांनी सभागृहात हजेरी लावली। आजच्या महासभेत स्थायी समिती गठीत करण्यात आली। तसेच विरोधी पक्षनेता म्हणून मनोज पाटील यांची निवड करण्यात आली। तसेच सभागृह नेता म्हणून प्रफुल्ल साने यांची निवड करण्यात आली। आज स्थायी समिती सदस्यांची नावं आली गटनेत्यांकडून। लवकरात लवकर स्थायी समितीचा सभापती निवडला जाईल। तसेच विरोधी पक्षनेता सभागृह नेता यांची देखील नावं आली, ते देखील स्वीकारले गेलेले आहेत। आता प्रश्नोत्तराच्या काळामध्ये काही प्रश्न आलेले पण विहित मुदतीत आले नव्हते, त्यामुळे पुढच्या मीटिंगला त्यातील काही प्रश्न येतील आणि लवकरच एक परत होईल मीटिंग, जेणेकरून त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय येतील। सगळ्या सदस्यांना त्यासंबंधी सूचना दिलेल्या आहेत। आज त्यांच्या दालनात काय आंदोलन केलं तर आम्हाला माहिती नाही, परंतु सभागृहामध्ये त्यांनी ग्वाही दिलेली आहे का आम्ही विरोध करणार नाहीत, तर आम्ही सहकार्य करू। भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता हा पक्षनिष्ठा आणि सातत्याने जर तुम्ही काम करत राहिलात तर पक्ष कशा पद्धतीने संधी देतं याचं एक उदाहरण माझ्या रूपाने आहे। गेली 30 वर्ष अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष होता, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, आदरणीय मोदीजींचं, देवेंद्रजींचं आणि आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्व यामुळे 2024ला विधानसभेमध्ये लोकसभेप्रमाणे परिवर्तन घडलं आणि महानगरपालिकेमध्ये आमचे 43 नगरसेवक निवडून आले आणि त्यानंतर या महत्त्वाच्या पदासाठी मला भारतीय जनता पक्षाने संधी दिली। त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे सर्वांचे कार्यकर्त्यांचं काळजी घेणारं नेतृत्व आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे सन्माननीय खासदार सावरासाहेब, या ठिकाणचे दोन्ही आमदार राजनप्पा नाईक, स्नेहा दुबे, आमचे गटनेते अशोक शेळके, या सगळ्यांनी माझी विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे। विरारच्या जनतेचे पहारेकरी म्हणून आम्ही या सभागृहात आलेलो आहोत। जे वसई विरारच्या हिताचं असेल त्या सगळ्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करू, परंतु जे वसई विरारच्या हिताचं नसेल, जनतेच्या विपरीत असेल, जनतेच्या अपेक्षेच्या विपरीत असेल, त्या सगळ्यांना आम्ही कडाडून विरोध करू। कारण आमचं एकच लक्ष आहे, या वसई विरारच्या जनतेचं हित साधणं। विकसित भारताचं आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये आमचा वसई विरार, विकसित वसई विरार हे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे